कोणी असं समजायचं काम नाही ताई एकट्या पडतील। अरे सत्ता हे आमच्यासाठी नाही, सत्ता ही जनतेसाठी आहे। आम्ही सत्तेला लोटंगण घालणारी माणसं नाही, सत्ता ही लोटंगण घालत या जनतेसमोर आली पाहिजे। या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करू। आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने ताईला शब्द देऊ इच्छितो, ताई तुम्ही एकटे नाही, जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या पाठीशी वाघासारखं उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा जेव्हा या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही आमचा जीव धोक्यात घालून लढत होतो, त्यावेळी मुंडे साहेब आमच्या पाठीमागे पहाडासारखे उभे होते। आज आमच्या मुंडे साहेबांची कन्या आमची ताई अडचणीत आहे आणि तिला कोणीतरी राजकारणामध्ये एकाकी पाडू पाहत आहे, हे लक्षात आल्यानंतर ताई हा तुमचा भाऊ तुमच्या मत्तेला धावून आलेला आहे। ताई ताई तुझा पक्ष काय करतोय मला माहित नाही, पण महादेव जानकरचा पक्ष मरूस तर तुझ्या पाठीमागे साथ देणार आहे। एखाद्याच्या मेहरबाने एमएलसी व्हायचं, एमएलसीचा अर्थ आहे चमचा, एमएलसीचा अर्थ आहे मुख्यमंत्र्याचा लायबल चमचा, आणि नंतर विरोधी पक्ष नेता व्हायचं, चमचा बनायचं। बांधवांनो लक्षात, अरे हे असलेच खणखणीत सोनं आहे, नाना आहे। ज्यांनी आयुष्यभर मुंडे साहेबाला वाईट दिलं, त्रास दिला, त्यांचं नाव तू सभागृहाला देतोस? अरे तू चमचा म्हणून अजित पवारचा राहिलेला आहे। याद राख, पुन्हा जर षडयंत्र करतील तर तुझी अवस्था फार उलटी करून ठेवेल, हे विसरता कामा नये। मला भागवतकरांनी सांगितलं, इथला हरामखोर करेक्टर आहे, 12 तासाच्या आत त्याची बदली झाली पाहिजे। बिलकुल चालणार नाही, सत्ता आमची आहे। वी आर ए कॅबिनेट मिनिस्टर, यू नो दॅट। जर त्याची मस्ती असेल त्या कलेक्टरला आणि अजित पवारचं धन्याचं ऐकत असेल तर तुझा पाप महादेव जानकर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।